आज ह्या पवित्र सभागृहात आदरणीय देशाचे पंतप्रधान देशाचे राष्ट्रमंत्री नितीनजी निबिनजी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आदरणीय संदीपजी नाईक साहेब, संजीवजी नाईक साहेब, सागरजी नाईक साहेब यांच्या सर्वांच्या विश्वासाला साथ देत आणि त्यांनी दिलेल्या संधीला आज मी स्वीकारलेला आहे आणि ह्या पवित्र अशा महापौर पदाचा मी पदभार सांभाळलेला आहे. मी माझ्या भाषणात मगाशी परिपूर्ण असं नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने माझ्या ज्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत त्यांच्याविषयी सांगितलं. आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि नवी मुंबई हे समीकरण अबाधित आहे. त्यांनी जी पावलं नवी मुंबईसाठी आतापर्यंत उचललेली आहेत ती नेहमीच योग्य आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने जे काही विजन त्यांनी नवी मुंबईसाठी पाहिलेलं आहे त्या मार्गदर्शनाखाली मला या महापौर पदाचं पदभार सांभाळताना कार्य करायचं आहे. मी एक सुशिक्षित M.Com शिकलेली महिला आहे. गृहिणी म्हणून, एक नगरसेविका म्हणून माझा प्रवास खूप सक्सेसफुल झालेला आहे आणि अशाच पद्धतीने मी आता सक्षम समजते की मी हा महापौर पदाचा पदभारही सांभाळू शकते. प्राथमिकता महिलांची सुरक्षितता, स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्यसेवा, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, अशा बऱ्याच प्राथमिक स्वरूपातल्या गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने परिपूर्ण करण्याचा माझा आणि समवेत उपमहापौर साहेबांचा नवी मुंबईसाठी ध्येय असणार आहे. प्रशासन सामान्य नागरिकांच्या सूचना ऐकून पारदर्शक, संवेदनशील आणि गतिमान होईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आव्हान तर प्रत्येक क्षेत्रात असतंच, कारण हा 5 वर्षाचा बॅकलॉग जो आहे पण आमचे नेते गणेशजी नाईक साहेब हे प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक भेटीमध्ये महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसमोर बसून नवी मुंबईच्या विकासासाठी त्यांनी उपाययोजना केलेल्या आहेत. पण हा 5 वर्षात जे प्रशासकांच्या कारकिर्दीत झालेलं आहे ते नवी मुंबईच्या दृष्टीने थोडं जरी कमजोर असेल तरी आम्ही यापुढे नवी मुंबईला उंच शिखरावर नेण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहोत. नक्कीच हे पद नवी मुंबईच्या जनतेसाठी आहे आणि त्या जनतेसाठी 24/7 मी उपलब्ध असणार आहे. त्यांच्या समस्या, त्यांच्या सूचना आणि त्यांच्या मार्गदर्शन हेच आमचं पुढचं ध्येय ठरवणार आहे. सगळीचकडे प्रदूषणाची समस्या वाढत आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे, जास्तीत जास्त वृक्षारोपण ह्यावर भर देणे आणि आत्ता मी हा पदभार सांभाळलेला आहे. या डिपार्टमेंटशी मी कॉर्डिनेट करेन आणि ह्याच्याविषयी काय उपाययोजना करता येतील ह्यांचं त्यांच्याशी मी डिस्कस करेन आणि लवकरच 1 महिन्याचा वेळ द्या मला. त्याच्यानंतर मी तुम्हाला ह्याच्याविषयी आम्ही काय उपाययोजना आखणार आहोत या संदर्भात मी तुम्हाला परिपूर्ण माहिती देईन. निवडणुकांचा काल संपलेला आहे. प्रत्येक प्रभागातून जनतेने प्रत्येक सदस्य निवडून दिलेले आहे. आता जे सदस्य सभागृहात आलेले आहेत ते जनतेचे सेवक आहेत आणि जनतेचे सेवक जेव्हा काम करणार आहेत, जर विकासाच्या दृष्टिकोनावर काम करायचं असेल तर नक्कीच सगळे एकत्र येऊनच काम करतील आणि नवी मुंबईचा विकास हा हमखास होणार आहे की आदरणीय दादांनी देवेंद्र फडणवीस साहेबांशी याविषयी बोलणं झालेलं आहे. त्यांचं अभ्यास माझ्यापेक्षा दृढ आहे आणि त्यांनी जर ह्याच्याविषयी ऑलरेडी पावलं उचललेली आहेत तर नक्कीच ते जनतेला त्याचं काहीतरी ठोस असं उत्तर मिळणार आहे. विरोधक जेव्हा आपण नवी मुंबईच्या विकासासाठी बोलणार आहोत, प्रत्येक प्रभागातील कामांसाठी बोलणार आहोत, एखाद्या विरोधकाच्या प्रभागात काम होणार आहे तर मला विरोध करणार नाही आणि जरी विरोध झाला तरीही मी इतकी सक्षम आहे की हे कार्य नक्कीच भार सांभाळू शकते. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी नवी मुंबईला खूप मोठं विजन दिलेलं आहे आणि त्या विजनच्या अंडर राहून नवी मुंबईचा विकास हा एकमेव माझा विजन असणार आहे.